नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या M1च्या 6 मार्क्सचा एक प्रश्न घेणार आहोत. तो डिप्लोमामध्ये M1चा आपल्याला एक 6 मार्क्सचा प्रश्न विचारला जात असतो. तो जनरली कसा आहे बघा, त्याने म्हटलं आहे कॅल्क्युलेट द मीन. तो स्टॅटिस्टिक्सचा हा प्रश्न आहे. त्याने मीन काढायला लावलेला आहे, SD म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन काढायला लावलेला आहे, अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स. तो कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्सला CV बोलतो आपण. तो 3 गोष्टी काढायला लावल्या आहेत, एक मीन, एक SD आणि एक कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स. तो आपण उत्तराचा बाण मारून घेऊया. ज्या ज्या गोष्टी फाइंड आउट करायला लावल्या, जसं की मीनला आपण एक्स बार बोलतो, तो एक्स बार क्वेश्चन मार्क तो फाइंड आउट करायला लावला आहे म्हणून. SD ला आपण सिग्माने दाखवतो. इंग्रजीमधला 6 जसा आहे ना तसा सिग्मा दाखवतात. तो सिग्माचा अर्थ होतो स्टँडर्ड डिव्हिएशन, तो पण तुम्हाला शोधायचा आहे. आणि नंतर कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स काढायचा आहे. तो कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स CVने आपण दाखवूया. तो CV पण तुम्हाला शोधायचा आहे. अशा 3 गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला डेटा दिलेला आहे. काय दिला आहे? क्लास इंटरवल दिलेली आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. या दोघांचा वापर करून तुम्हाला या 3 गोष्टी शोधायच्या आहेत. ठीक आहे. तो 3 गोष्टी कुठल्या? एक्स बार, स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स या 3 गोष्टी शोधायच्या आहेत. मग आता आपण बघूया. ठीक आहे. तो कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स शोधायला लावलेला आहे. मी एक एक करून बघू बरं का. आता 1 नंबर आपल्याकडे आहे. आता हा जो टेबल आहे या टेबलचा वापर करा आणि या टेबलचा वापर करून नवीन एक टेबल बनवायचा आहे. कसा बनवतात व्यवस्थित लक्षात घ्या. तो CIचा अर्थ होतो क्लास इंटरवल. तो आपण काय करूया, पहिले क्लास इंटरवल जो आहे उभा लिहूया. ज्या गोष्टी आडव्या दिलेल्या आहेत का तुम्हाला त्या आपण उभ्या लिहून काढूया. तो क्लास इंटरवल काय काय 0 ते 10. तो 0 ते 10, 10 ते 20. ठीक आहे. नंतर बघा ना 10 ते 20, 20 ते 30, तो 20 ते 30, नंतर 30 ते 40, नंतर 40 ते 50. या पद्धतीने क्लास इंटरवल दिसायला भेटतो. हा क्लास इंटरवल झाला. ओके. तो क्लास इंटरवल झाल्याच्या नंतर आपल्याकडे नंतर काय असतो? फ्रिक्वेन्सी. ते बघा ना फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. त्याला मी फ्रिक्वेन्सी बोलतो. फ्रिक्वेन्सी, या फ्रिक्वेन्सीला आपण दाखवायचं FIने. ठीक आहे. तो FI काय काय व्हॅल्यू आहेत बरं का बघा. 0 ते 10च्या समोर, 0 ते 10च्या समोर व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीची किती आहे? 3. 10 ते 20 बघा ना, 10 ते 20च्या समोर किती फ्रिक्वेन्सी? 5. नंतर पुढे किती आहे? 8. नंतर किती पुढे किती आहे? 3. आणि नंतर किती आहे? 1. तो क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सीचा टेबल त्यांनी मला आडवा दिला, आता जो मी उभा लिहून टाकला. इथपर्यंत काही डाऊट नको असायला पाहिजे. आता आपण काय करायचं? आपण फाइंड आउट करायचा मीन. मीन म्हणजे काय? या दोघांचे सेंटरमधला जो असतो ना तो, ज्याला मी XI बोलतो. तो XIचा अर्थ काय घेतोय मी? क्लास इंटरवल जे तुम्हाला जोडीने दिले ना त्याला एकामध्ये कन्वर्ट करा. मग एकामध्ये कसं कन्वर्ट करणार? तो 0 ते 10 देतो. याचा अर्थ याच्यामधला काय येईल? याच्यामधला येईल 5. काय येईल? 5. कसा काढला? या दोघांची बेरीज करायची, /2 करायचा. बघा ना 0 अधिक 10 केलं तो 10 होतील. त्याच्या निम्मा काय येणार आहे? 5. परत हे बघा 10 आणि 20 किती झाले? 30. तर याचा निम्मा काय येईल? 15. तोंडी काढत जायचं. 20 आणि 30, नाही तर कॅल्क्युलेटरमध्ये करा. 20 + 30 किती झाले? 50. 50चा निम्मा किती आहे? 25. 30 + 40 किती झाले? 70. 70चा निम्मा किती आहे? 35. 40 आणि 50 किती झाले? 90. 90चा निम्मा किती आहे? 45. 5, 15, 25, 35, 45. तुम्हाला कळाला असेल हा कसा नियम इथं. ओके. तो XI पण झाला. तो तुम्हाला तिसरा कॉलम जो बनवायचा असतो, असा प्रश्न आल्याच्या नंतर XI बनवायचा असतो, जो की क्लास इंटरवलची मधली व्हॅल्यू असते. आणि कसं काढतात? दोघांची बेरीज करून निम्मा करावा लागतो. ओके. ठीक आहे. तो क्लास इंटरवल आडवा करून उभा लिहिला. आडवा जो होता याला उभा लिहिला, याची सेंटरमधली व्हॅल्यू लिहिली. इथपर्यंत ओके का? त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. आपल्याला फाइंड आउट करायचा असतो DI. तो DI काय असतो? DI म्हणजे काय आहे? तो DI आहे, तो म्हणजे आहे आपला जी मीन व्हॅल्यू असते त्या मीन व्हॅल्यूमधला फरक घ्यायचा आहे तुम्हाला. फरक कसा सांगतो मी बघा. तो DI काय असतो? DI असतो XI किंवा X बार म्हणू आपण. X बार मायनस XI. X बार मायनस XI. या DIला बोलतात मीन डिव्हिएशन. मीन डिव्हिएशन काय असतो ते आपण प्रश्न बघणार आहे पुढे. ठीक आहे. तो मीन डिव्हिएशन जो असतो त्या मीन डिव्हिएशनला आपण काय बोलतोय? DI बोलतोय. कसं काढतात? X बार मायनस XI. तुम्ही म्हणाल की तुमच्या आपल्याकडे XIचे व्हॅल्यू आहेत. XIचे व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. हे काय 5, 15, 25, 35, 45 या कशाच्या व्हॅल्यू आहेत? या XIचे व्हॅल्यू आहेत. मायनस चिन्हाबद्दल काही नाही. पण हा X बार कसा काढतात? X बार काय असतो माहिती आहे का? तो X बार जो असतो हा X बार असतो आपल्याकडे. ठीक आहे. DIच्या अगोदर एक कॉलम अजून आपल्याला तयार करावा लागतो, तो बघावा लागेल. म्हणजे बघा, हे क्लास इंटरवल बनवला, तुम्ही फ्रिक्वेन्सी बनवला, तुम्ही XI बनवला, याच्या पुढे तुम्हाला काय करायला पाहिजे? या दोघांचा गुणाकार करायला पाहिजे आणि मग जाऊन तुम्हाला DI काढायला पाहिजे. मग एक काम करूया, आपण या DIला रिप्लेस करून देऊया, इकडे ठेवूया. तो DI काय आला? DI आला X बार मायनस XI असं लिहा. का बरं असं करतोय? कारण XIची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, पण X बार काढण्यासाठी मला अजून एक नवीन व्हॅल्यू लागेल, म्हणून मी त्याला पुढे सरकवतो. इथं काय येईल बरं का? मग आता इथे येईल आपल्याकडे FI × XI.
ठीक आहे. म्हणजे हे एफ आय आणि एक्स आय या दोघांचा गुणाकार करून इथं ठेवा तुम्ही. ओके, तो दोघांचा गुणाकार करून आपण इथं ठेवूया. तो जास्त जागा आहे वाया जायला नको म्हणून आपण एफ आय आणि एक्स आय इथं ठेवून देऊ. बरं करा बरं गुणाकार. चला 3 गुणिले 5 किती झाले? 5 त्रिक 15 कॅल्क्युलेटरमध्ये करता येईल आपल्याला. ठीक आहे ना, तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करू शकता. कसा? 5 × 15 आहे, तो 5 × 15 करा. हे काय 5 आणि 15 यांचा गुणाकार 5 15 5 75 किंवा कॅल्क्युलेटरमध्ये करा. किती आला? 75 आला. पुढे बघा 8 आणि 25 आहे, तर याचा अर्थ 8 × 25, तो 8 × 25 200, हा 200 झाला. ठीक आहे. 3 आणि 35, तो 3 × 35 करा गुणाकार. किती आला? 105 आला, हा 105 झाला. 1 × 45, तो 1 × 45 करा. किती आला? 45, तो हा 45 झाला. ओके, तो या पद्धतीने आपल्याला करता येईल. म्हणजे पहिला क्लास इंटरवलचा कॉलम झाला, फ्रिक्वेन्सीचा झाला, एक्स आयचा झाला आणि एफ आय आणि एक्स आय या दोघांचा गुणाकार केला आपण. पुढचा कॉलम काय असतो आपला? पुढचा कॉलम असतो डी आय. तो इथे लिहितो मी डी आय. काय असतो डी आय? डी आय असतो एक्स बार मायनस एक्स आय. बघा ना, एक्स बार मायनस एक्स आय असं करायचं आणि त्या दोघांचा काय करायचं? तुम्ही डिफरन्स घ्यायचा. प्रश्न काय पडतो की सर आपण डी आय काढत आहोत, फॉर्म्युला काय सांगितला तुम्ही? एक्स बार मायनस एक्स आय, आणि असे उभ्या रेष मारतोय मी. याचा अर्थ यांचा डिफरन्स निगेटिव्ह जरी आला तरी काय लिहायचा? पॉझिटिव्ह लिहायचा. असं. ठीक आहे. मग बघा आता तुम्ही विचार करा, तुमच्याकडे एक्स आयच्या व्हॅल्यू आहे. ते बघा एक्स आयच्या व्हॅल्यू आहेत 5 15 25 35 एक्स आयच्या व्हॅल्यू आहेत. पण एक्स बारची व्हॅल्यू कशी येते ते कसं काढणार? ते काम करू आपण, खाली काढून टाकूया. एक्स बारला बोलतात मीन. कसा काढतात हा मीन? हा काढतात समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा, हा एफ आय आणि एक्स आय जे तुम्ही व्हॅल्यू काढलेत ना, या सगळ्यांची बेरीज करायची. याला बोलतात बेरीज, म्हणजे समेशन एफ आय एक्स आय हे वाला इथे. आणि इथं एफ आय आहे तर एफ आयची पण समेशन करून घ्यायची, म्हणजे यांची बेरीज करायची. तोंडी करून टाका. 3 आणि 5 8, 8 आणि 8 16, 16 आणि 3 19, 19 आणि 1 20. ठीक आहे का? हा झाला आपला एफ आय. तो हा काय झाला आपला एफ आय. ठीक आहे. तो एफ आय किती आला? 20. तोंडी करा, नाही तर कॅल्क्युलेटरवरती करा. हे काय लागतं त्याला? 3 + 5 + 8 + 3 + 1. तर याची उत्तर हे म्हणतोय मी एफ आय. तर याचं उत्तर किती आलं? 20. पुन्हा एफ आय आणि एक्स आय यांची बेरीज पण करावी लागते. तर करा पटपट. 15 + 75 + 200 + 105 प्लस, लक्षात आहे का बघा, 15 75 200 105 + 45 किती आलं आहे? 440. किती आलं आहे? 440. ओके. तो एफ आय म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का? पहिले क्लास इंटरवल घेतला, नंतर फ्रिक्वेन्सी एफ आय घेतला, नंतर मी यात क्लास इंटरवलचा सेंटर घेऊन एक्स आय काढला, नंतर त्याच्यानंतर मी या दोघांची बेरीज केली, दोघांचा गुणाकार केला, ज्याला एफ आय एक्स आय बोलतात. त्याच्यानंतर मला आता डी आय काढायचं. तो कसा काढणार? पहिले उत्तर काढून घ्या. मला एक्स बार लागतो. एक्स बार कसा काढतात? मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आहे? 440. समेशन ऑफ एफ आय किती आहे? 20. कॅल्क्युलेटरमध्ये जायचं, डब्बा बाय डब्बा टाकायचं. 440 डिवाइड बाय साठी खाली उतरा, 20 करा. किती उत्तर येईल याचं? 22. तर किती उत्तर आलं आहे? 22. ओके. तर याचं उत्तर जर तुम्ही काढला गेला 440 डिवाइड बाय, तर 22 येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला एक्स बारची व्हॅल्यू 22 नेहमी राहणार आहे, त्याच्यामधून एक्स आय मायनस करायचं आहे. मग करा, 22मधून पटापट मायनस करा. तो 22मधून एक्स आय मायनस करायचं. तोंडी करा वाटल्यास तर 22मधून 5 गेले, 22 - 5 करतो. किती आलं? 17. समजतंय का? एक्स बार किती आलं आहे? 22 आलं आहे ना. मग त्याच्यामधून एक्स आयची व्हॅल्यू मायनस करा. 22मधून 5 गेले 17. आता 22मधून 15 मायनस करायचं. तो 22 मायनस इथेच करतोय बघा, मागे जातो, मागचं बटन दाबलं, याला खोडून टाका, डिक्लेअर करा. 22 - 15 करा. किती उत्तर आलं? 7. किती आलं? 7. पुढे चला. पुढे का आता 22 - 25 करू. तो 22 - मागे जा, बघा मागचं बटन दाबलं, इथे आलो, डिक्लेअर करा. 22 मायनस किती करायचं मला? 25. किती झालं ते? -3. तो -3 येत असेल तर किती लिहायचं? पॉझिटिव्ह चिन्ह लिहायचं, निगेटिव्ह चिन्ह लिहायचं नाही. तर पुढे बघा पुन्हा, तो 22 मायनस काय करायचं? मागे जा, मागचं बटन दाबलं, 22 तसं राहू द्यायचं. आता 35 घ्यायचा. तो 22मधून 35 गेले किती येतील? -13 येतात. तुम्ही लिहिताना काय लिहायचं? पॉझिटिव्ह 13. नंतर पुढे जाऊ आपण. आता पुढे काय जायचं बरं का? अजून पुढली व्हॅल्यू कोणी 45 आहे, तो याला डिक्लेअर करतो, इथं लिहितो 45. 22मधून 45 गेले -23, म्हणजे इथं काय करणार मी? 23. तो हा झाला आपला डी आय. हा काय झाला? डी आय. तो डी आय मला लागत असतो. डी आय पण काढून झाला. त्याच्यानंतर आता आपण काय करणार? आपण करणार हे डी आय झाला बरं का. इथं भरपूर जागा बाकी आहे माझ्याकडे. इथं जे लिहायचं मी इथं दाखवतो बाणने, तो आहे डी आयचा स्क्वेअर. याच्या व्हॅल्यू तुम्ही काढल्या, त्यांचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. स्क्वेअर करणं म्हणजे काय? आपल्याकडे ऑप्शन असतो ना बघा, 17 आहे, तो 17चा स्क्वेअर करा, इक्वल 289. 289. पुढे जाऊया. पुढे 7 आहे, 7चा स्क्वेअर करा. 7चा स्क्वेअर किती आला? 49.
7चा स्क्वेअर किती आला 49. पुढे जाऊया 3चा स्क्वेअर करा किती आला 9, तो 9 करून टाकला. पुढे जा 13, तो 13चा स्क्वेअर करा किती आला 169, तो 169. 23 आहे, तो 23चा स्क्वेअर करा किती आला 529. मग सगळा डी आय जो आहे, हा जो डी आय काढला ना आपण एक्स बार मायनस एक्स करून ज्या व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे, तो स्क्वेअर पण झाला. आणि लास्टला तुम्हाला काय काढायचं आहे एफ आय आणि डी आयचा स्क्वेअर यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे कुठला कॉलम बघा, हा जो कॉलम आहे हा कॉलम हा एफ आयचा हा डी आयचा स्क्वेअर आहे हा कॉलम, आणि एफ आयची व्हॅल्यू ही वाली हा कॉलम, या दोघांचा गुणाकार करायचा. कसं म्हणतोय बघा ना, कसं हा 289 आहे आणि एफ आयची व्हॅल्यू 3 आहे, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तो 3 इंटू 289 किती उत्तर येते 867. चला पटकन पुढे जाऊया. पुढे किती आता 5, तो 5 इंटू किती आहे 49. बघा व्यवस्थित दिसतंय का तुम्हाला 5 इंटू 49 245, तो 245. पुढे चला 8 इंटू 9 बरोबर ना, हे डी आहे 8 इंटू 9, तो 8 इंटू 9 किती उत्तर येते 72, तो उत्तर किती येते 72. पुढे चला बरं का 3 इंटू 169 करा, 3 इंटू 169 किती येते 507, तो किती आहे 507. पुढे जाऊया 1 इंटू 529, 1 इंटू 529 किती उत्तर आलं 529. तो हे पण झालं आपलं. आणि मला काय लागतं, तुम्ही जर बघायला गेलात तो मला काय लागतो आता, मला याची बेरीज करावी लागते. याला बोलतात समेशन ऑफ एफ आय डी आयचा स्क्वेअर. समेशनचा अर्थ होतो यांची सगळ्यांची बेरीज. मग करून टाकू पटकन. बघा बरं काय काय येते याची बेरीज करून टाकायची. 867 प्लस 245 प्लस 72 प्लस 507 प्लस 529. त्याचं उत्तर आला येणार आहे 2220. तर 2220 उत्तर आलं. अशा पद्धतीने तुम्हाला टेबल बनवायचं आहे. क्लास इंटरवल, फ्रिक्वेन्सी, एक्स आय या दोघांचा गुणाकार एफ आय एक्स आय, मग गुणाकार करून जी बेरीज येईल त्या बेरजेला समेशन ऑफ एफ आयने डिवाईड करायचं, मग एक्स बार भेटेल. बरं मग एक्स बार भेटला तर काय, एक्स बारमधून एक्स आयची व्हॅल्यू मायनस करत जायची. अजून 1-2 उदाहरणं घेतल्यावर तुमच्या डोक्यामध्ये शिरेल, डायरेक्टली डोक्यात जाणार नाही. बरं हे झालं, तो एक्स बार पण काढून झाला. तर आता आपण पुढे जाऊया. मला काढायचा आहे एस डीचा अर्थ होतो स्टँडर्ड डेव्हिएशन. कसं काढतात स्टँडर्ड डेव्हिएशन, सिग्मा बार म्हणा किंवा सिग्मा म्हणा, फक्त इंग्रजीतला 6. कसं काढतात अंडररूटमध्ये समेशन ऑफ एफ आय डी आयचा स्क्वेअर, हे बघा नाही समेशन ऑफ एफ आय डी आयचा स्क्वेअर डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय मग करा किती आलं आहे 2220 डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय किती आहे 20. हे बघा ना एफ आय डी आयचा स्क्वेअर किती 2220 आला. अंडररूटमध्ये करायचा ना, अंडररूटमध्ये समेशन ऑफ एफ आय डी आयचा स्क्वेअर, तो अंडररूटमध्ये समेशन ऑफ एफ आय डी आयचा स्क्वेअर किती आहे 2220 आहे, हे 2220 ठेवला. आणि समेशन ऑफ एफ आय किती आहे, समेशन ऑफ एफ आय 20 आहे, तो 20 ठेवला. आता याला सॉल्व कसं करणार, ऑन केला. हे बघा इथं अंडररूट दिसतोय, हा अंडररूटचा सिम्बॉल टाकायचा, याचा डब्बा बाय डब्बा करायचा. किती 2220 डिवाइड बाय 20 किती उत्तर आलं याचं. याचं उत्तर जर काढायला गेला तो 10 पॉईंट किती आहे 535, तर 5356 उत्तर आहे. तो याचं उत्तर जर बघायला गेला तो सिग्मा इज इक्वल टू अंडररूटमध्ये 111 आहे असं लिहिलं तरी चालेल, किंवा याच्या पुढे काय लिहायचं 10.54 लिहून टाकू. 10.54 हा झाला सिग्मा, तो सिग्मा झाला. पण पुढे काय काढायचं आता, कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स म्हणला आहे त्याने. तो कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स बोलला आहे, व्हेरिएशन नाही बोलला तुम्हाला, कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स बोलला आहे तो व्हॅरियन्स जर का बोलत असेल तर कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स कसा काढतात तो इथे लिहू आपण. व्हॅरियन्स जर मला त्याला काढायला लावला तो व्हॅरियन्स कसं काढणार, कोइफिशिएंट ऑफ व्हेरिएशन विचारलेलं नाही त्याने मला, ठीक आहे. तो बघू बरं आता कसं काढतात. तुम्ही जो हा स्टँडर्ड डेव्हिएशन काढलेला आहे त्याचा स्क्वेअर करायचा, त्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा, ठीक आहे. तो त्याचा जर आपण स्क्वेअर केला, कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स काढायचं ना, व्हॅरियन्स इज इक्वल टू सिग्माचा स्क्वेअर करायचा. म्हणजे हे जे आन्सर आलेलं आहे अंडररूटमध्ये 111 आहे समजा, त्याचा स्क्वेअर करायचा. त्याचा स्क्वेअर करणं म्हणजे सोपं आहे. अंडररूट आणि स्क्वेअर जर का घालवला तुम्ही तर उत्तर 111 येईल. हे बघा ना, हा अंडररूट आहे त्याचा स्क्वेअर करताय, तो अंडररूट आणि स्क्वेअर घालवला जातो, तो 111 येईल. तो कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्सची व्हॅल्यू किती आली, कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स म्हणतोय, व्हॅरिएशन नाही, व्हॅरियन्स वेगळा असतो, 111. तो 111 उत्तर येऊन जाईल आपलं. तर मग हे झालं उत्तर. स्टँडर्ड डिव्हिएशन पण आपण काढला, मीन पण काढला, मीन झाला, स्टँडर्ड डिव्हिएशन झाला, कोइफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स झाला. या पद्धतीने प्रश्न येतो. हा प्रश्न झालेला आहे 6 मार्क आपल्याला दिल तो 2 2 2 स्टॉप.